हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट, भाग 8. कोणी आहे का? अविराने हळूच आवाज देत विचारलं. तुझीच वाट बघत होतो. मिस्टर सोलमेटचा धीरगंभीर आवाज त्या शांततेत घुमला. अविराला तो पाठमोरा उभा होता. आता पुढे. त्याचा फक्त आवाज ऐकून सुद्धा अविराच्या हृदयात धडकी भरली. तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. डिम लाईटचा हलकासा प्रकाश त्या खोलीत होता, पण मिस्टर सोलमेट ज्या ठिकाणी उभा होता तिथे फक्त काळी सावली उभी आहे असं अविराला दिसत होतं. कोण आहात तुम्ही? हिम्मत एकवटून अविराने त्याला प्रश्न केला. सध्या तरी मी तुला माझी ओळख नाही सांगू शकत, मिस्टर सोलमेट म्हणाला. तो अजूनही तिला पाठमोराच उभा होता. मी अनोळखी लोकांसोबत कधीच बोलत नाही. ही तुमची शॉपिंग बॅग, असे म्हणत हातात आणलेली शॉपिंग बॅग अविराने बेडवर ठेवली आणि ती त्या रूम बाहेर पडू लागली. देवांशने तुझ्यासोबत का लग्न केलं याचं खरं कारण माहीत असणारे फक्त आणि फक्त 4 जण या जगात होते. त्यातील एकाने या जगातून एक्झिट घेतलीये, ते म्हणजे तुझे सासरे. आता फक्त 3 जण बाकी आहेत. त्यातील एक म्हणजे तुझा नवरा. तो तुला याबद्दल कधीच काही सांगणार नाही, कारण त्याने तुला काही सांगितलं तर तो त्याचं नाव, संपत्ती आणि ज्याच्यावर त्याचं जीवापाड प्रेम आहे ते सगळं काही गमावून बसेल. आता उरली 2 जण. त्यातील एक मी आहे आणि एक, असे म्हणत मिस्टर सोलमेटने पुढे बोलणं टाळलं. कदाचित त्याला सुद्धा त्या 4थ्या व्यक्तीचं नाव अविराला सांगायचं नव्हतं. आणि अजून कोण? अविराचा आवाज त्याला त्याच्या अगदी जवळूनच आला. तिला स्वतःच्या इतक्या जवळ बघून मिस्टर सोलमेट मिश्किलपणे हसला. तुम्ही हसतायत? अंधार असला तरी मिस्टर सोलमेट आपल्याला हसतोय हे तिला जाणवलं. मला भेटायला या रूम मध्ये येताना जी भीती तुला वाटत होती ती आता पूर्णपणे नाहीशी झाली असं वाटतंय. पण तुझ्या हातातील फोन अजूनही चालूच आहे, यावरून तुला अजूनही माझ्यावर विश्वास नाही हे दिसतंय. पण तरीही माझ्या इतक्या जवळ तू आलीस. तुझ्या या भोळेपणावर मला खरंच हसू आलं, मिस्टर सोलमेट म्हणाला. अविराने लगेचच स्वतःच्या मोबाईलकडे पाहिले. मिस्टर सोलमेट बोलतोय तसा अविराच्या मोबाईलवर समीरचा फोन अजूनही चालूच होता. खरं तर त्या रूममध्ये येण्याआधी अविरा आणि समीरचं तसंच ठरलं होतं. फोन कट करू की नको या विचारातच ती हरवली. तिच्या विचारात हरवलेलं पाहताना मिस्टर सोलमेट म्हणाला, फोन कट केलास तरी चालेल ग, तसेही आज तू शुद्धीत आहेस. मिस्टर सोलमेटच्या आवाजातच एक अशी जादू होती ज्याने अविरा संमोहित होऊ लागली होती. खरं तर समीर सोडून पहिल्यांदाच कोणीतरी तिच्यासोबत इतकं प्रेमाने बोलत होतं. सम्या, मला नाही वाटत हे मला काही करतील. मी तुला नंतर कॉल करते. मोबाईल ओठांसमोर धरत अविरा हळूच पुटपुटली. समोरून समीर काहीतरी आपल्याला सांगतोय हे जाणून न घेताच तिने फोन कट करून टाकला. देवांशने माझ्यासोबत का लग्न केलं आणि तुम्ही कोण आहात? मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवीत, प्लीज. अविराने त्याला विनवणी करतच म्हटले. मी तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली तर मला काय मिळणार? मिस्टर सोलमेटने तिला विचारलं. काय पाहिजे तुम्हाला? अविराने थोडं घाबरतच विचारलं. कारण मिस्टर सोलमेटला देण्यासारखं तिच्याजवळ काहीच नव्हतं. मिस्टर सोलमेट तिच्या या प्रश्नावर एकदम शांत बसून राहिला.
त्याची ती शांतता अविराला खूपच अस्वस्थ करू लागली. त्याला असं शांत बघून त्याला पुन्हा काही प्रश्न विचारणार, पण त्याआधीच मिस्टर सोलमेटने तिला म्हटलं, बेडवरची रिबीन दिसतीये, ती तुझ्या डोळ्यांभोवती बांध. अविरा थोडा विचार करू लागली. जर आपण असं काही केलं आणि आपला गैरफायदा घेण्यात आला तर? घाबरू नकोस, तुझा गैरफायदा मी नाही घेणार, मिस्टर सोलमेट म्हणाला. तसं आ वासूनच ती पाठमोऱ्या मिस्टर सोलमेटकडे पाहू लागली. आपल्या मनात आलेल्या शंकेचं निवारण मिस्टर सोलमेट करतोय हे बघून तिला आश्चर्य वाटलं. मनात तोच विचार सुरू आहे ना? हे बघ, काल जे झालं त्याला कदाचित तू वाईट अनुभव नाही बोलू शकत, कारण की बघायला गेलं तर दोघांच्याही इच्छेने ते झालं. तू आधी नाही बोलत होतीस, पण नंतर मात्र तू सुद्धा पूर्णपणे तृप्त होण्यासाठी मला साथ देऊ लागलीस. आज तुझ्या मर्जीशिवाय काहीही होणार नाही. सो डोंट वरी. मला तू मनापासून माझ्या सोबत हवी आहेस, बळजबरीने नको. यापुढे तुझ्या तोंडून पडणाऱ्या प्रत्येक शब्दाचा मी आदर करेन. तसेही देवांश सारख्या असामान्य माणसावर तू विश्वास ठेवू शकतेस, तर माझ्यावर का नाही? मी स्वतःला त्याच्यापेक्षा थोडा तरी बेटर समजतो. मे बी आपली ओळख झाल्यावर तुला सुद्धा वाटू लागेल. तोच विश्वास ठेवून ती रिबीन तू स्वतःच्या डोळ्यांभोवती बांधू शकतेस. मिस्टर सोलमेटचे प्रेमळ शब्द अविरावर पुन्हा जादू करून गेले. अविराने बेडवरील रिबीन उचलून स्वतःच्या डोळ्यांभोवती बांधली आणि तिने हुंकार भरला, माझं बोलणं पूर्ण होईपर्यंत ती रिबीन काढणार नाही ना? मिस्टर सोलमेटने तिला विश्वासात घेत विचारलं. नाही, अविरा उत्तरली. गुड, मिस्टर सोलमेट म्हणाला. आत्तापर्यंत तिला पाठमोरा उभ्या असलेल्या मिस्टर सोलमेटने तिच्याकडे तोंड वळवले. तो तिच्या अगदी जवळ आला. रूममधील डिम लाईटमध्ये चमकणारे तिचे नाक, तिचे गुलाबीसर ओठ अगदी जवळून न्याहाळू लागला. तिच्या कंठाची होणारी हालचाल बघता भीतीने ती औंढा गिळतेय असं त्याला भासत होतं. देवांशला सुंदर आणि मौल्यवान वस्तूंची जाणच आहे हे मला खूप आधीपासूनच माहिती होतं, आणि म्हणून तुझ्यासारख्या सुंदर बायकोला डिवोर्स द्यायला तो निघालाय. पण जेव्हा तो तुझं निखळतं रूप बघेल, आणि सगळ्यात महत्वाचं तो तुला जेव्हा इतर कोणासोबत तरी बघेल, तेव्हा मात्र त्याला केलेल्या कृत्यावर पश्चाताप नक्कीच होईल. मिस्टर सोलमेटचा प्रत्येक शब्द अविरा अगदी बारकाईने ऐकत होती, आणि तो तिच्या चेहऱ्यावर असलेले प्रत्येक भाव न्याहाळत होता. कदाचित तो पुन्हा तुला आपलंसं सुद्धा करेल, मिस्टर सोलमेटने असं म्हणताच अविराने नाही म्हणून मान डोलावली. मला नाही वाटत की ते पुन्हा मला जवळ करते, अविरा निर्विकारपणे त्याला म्हणाली. तुला पुन्हा त्याच्याजवळ जावंसं वाटतंय का? तुला जर तसं वाटत असेल तर मी तुला मदत करेन, आणि जर त्याच्यापासून दूर राहू नव्याने आयुष्य जगण्याचा विचार तू करणार असशील तर मी तुझ्या कायम सोबत असेल. पण तुझा निर्णय आजच ठरवून मोकळी हो, मिस्टर सोलमेटने म्हटले. देवांश आपल्याला नकोय हे शब्द अविराकडून ऐकण्यासाठी त्याचे कान अक्षरशः तरसले होते. अविराने हाताच्या मुठी आवळल्या होत्या. तिच्या कपाळावर उमटलेल्या आठ्या पाहता कदाचित ती ते क्षण आठवत असावी जे आत्तापर्यंत तिने देवांशसोबत घालवले आहेत, असं मिस्टर सोलमेटला वाटलं. डोळ्यांभोवतालच्या रिबिनीचा भाग अविराच्या अश्रूंनी ओला झाला होता. तिच्या ओठांची होणारी थरथर बघता तिला किती त्रास होतोय हे मिस्टर सोलमेटला कळत होतं. मिस्टर सोलमेटने तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवले. तसं अविरा जुन्या आठवणीतून बाहेर आली. अचानकपणे मिस्टर सोलमेटच्या झालेल्या स्पर्शाने तिचं हृदय भीतीने पेटून उठलं. नको आठवूस ते सगळं. जे घडायचं ते घडून गेलं. भविष्य आपल्या हातात असतं. आपल्याला जसं हवं तसं आपण ते घडवू शकतो. भूतकाळात झालेल्या चुका पुन्हा होऊ द्यायच्या नाही, एवढी काळजी मात्र तुला घ्यावी लागेल. सहसा कोणावरही लगेचच विश्वास ठेवू नकोस. माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवायचा की नाही
हे तू ठरव. मिस्टर सोलमेटच्या शब्दांनी तिला वाटणारी भीती थोडी कमी झाली. पुन्हा मला माझ्या आयुष्यात देवांश नकोय, अविरा एका दमात बोलून मोकळी झाली. नक्की? मिस्टर सोलमेटने तिला पुन्हा विचारलं. अविराने हो म्हणून मान डोलावली आणि पुढे म्हणाली, मी उद्याच त्यांना डिवोर्स देऊन हे नातं पूर्णपणे संपवणार आहे. त्याने फक्त तुमच्यातलं नातं संपेल, पण पुढे पुढे काय? मिस्टर सोलमेट कोड्यातच तिला म्हणाला. पुढे? अविराला सुद्धा स्वतःच्या भविष्याची चिंता सतावत होती. मिस्टर सोलमेटने तिचा हात पकडला. तिच्या लांबसडक बोटात स्वतःची बोटं गुंतवत तो रोमॅन्टिक होत म्हणाला, तू माझ्यासोबत राहू शकतोस, पण त्या बदल्यात माझ्या काही इच्छा आहेत ज्या तुला पूर्ण कराव्या लागतील. आता तुला त्या वेगळ्या पद्धतीने सांगायला नको. मिस्टर सोलमेटने असं काही म्हणताच अविराने त्याच्या हातातून स्वतःचा हात काढून घेतला. डोळ्यांजवळ हात नेत ती डोळ्यांवरील पट्टी काढायला जाणार, पण मिस्टर सोलमेटने तिला अडवलं. माझं बोलणं पूर्ण होईपर्यंत तू डोळ्यांवरील पट्टी काढणार नाहीस, असा शब्द तू मला दिला आहे, आणि तुझ्या मर्जीशिवाय मी तुझ्यासोबत काहीच करणार नाही, असा शब्द मी तुला दिलाय. मी माझा दिलेला शब्द पाळतोय. तू सुद्धा तू दिलेला शब्द पाळावाच. तसंही मी तुझी खूप रिस्पेक्ट करतोय. तू पट्टी काढलीस तर मला तुझा राग नाही येणार, पण मी थोडासा दुखावलो जाईन, एवढं मात्र नक्की. मग मी पुन्हा तुझ्या नजरेसमोर कधीच येणार नाही. जर मी तुझ्या नजरेसमोर नाही आलो तर कदाचित तुला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटणार नाही, जी प्रश्न आजपर्यंत तुला कधी पडलीच नाही. बाकी तुझी मर्जी. मी तर तुझे हात सोडलेत. म्हणत मिस्टर सोलमेटने तिचे पकडलेले दोन्ही हात अलगदपणे सोडले. देवांशने माझ्यासोबत का लग्न केलं हा प्रश्न मला कधी पडलाच नाही, अशातला भाग नाही. पण त्या प्रश्नाचं उत्तर देवांशने मला कधी दिलंच नाही. त्यांना तर माझ्यासोबत बोलायलाच आवडत नव्हतं. ए, कॉफी हवी आहे? ए, मला भूक लागली आहे, काहीतरी खायला घेऊन ये. माझा टॉवेल, माझं पाकेट, फक्त आणि फक्त हुकूम. माझं नाव घ्यायला सुद्धा लाज वाटायची त्यांना. जबरदस्ती लग्न लावलंय म्हटलं तर हे सगळं मलाच सहन करावं लागणार ना, म्हणून आत्तापर्यंत सहन करत आले. पण मी चुकीचा विचार करत होती. असे म्हणत अविरा रडू लागली. अचानकपणे अविराचं रडणं थांबलं, कारण मिस्टर सोलमेटने थेट तिच्या कपाळावर ओठ टेकवले. बस झालं हे रडणं, आता अजून नाही. तुला ज्यांनी ज्यांनी रडवलंय त्या सगळ्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलीये. लवकरच यातून बाहेर पडशील आणि मी तुला स्वतः यातून बाहेर काढेल. यामागे तसा माझा काही स्वार्थ नाही. तू फक्त एवढं समज की जो तुझा दुश्मन तो माझा दुश्मन. मी तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत. आणि हो, ती शॉपिंग बॅग तुझ्यासाठीच आहे. उद्या त्यातील एखादा ड्रेस घालून मला याच रूममध्ये भेटायला ये. गुड नाईट. तुझी काळजी मी घेईन. आणि एवढं बोलून मिस्टर सोलमेटने अविराच्या गालावर ओठ टेकवले आणि म्हणत अविराने स्वतःच्या गालावर हात फिरवतच प्रश्न केला, पण समोरून काहीच प्रतिसाद नाही आला. कोण आहे सोलमेट? लवकरच कळेल. हा भाग कसा वाटला? कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.